फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेच्या फळ प्रक्रिया विभागाद्वारे काजू बोंडापासून सोडा निर्मिती केली जात आहे। या उत्पादनास बाजारपेठेत मागणी मिळाल्याने राज्यभरातील लाखो काजू उत्पादकांना यांचा फायदा होणार आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचा विभाग सातत्याने कोकणातील विविध फळांवर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादकांची निर्मिती करत असते। आतापर्यंत आंबा, काजू, कोकण, जायफळ, आवळा यासह अनेक फळांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्माण केली आहेत। राज्यात काजू लागवडीखाली 1.91 लाख हेक्टर इतके क्षेत्र असून उत्पादन 1.97 लाख टन इतके आहे। काजू बीच्या सरासरी 6 ते 8 पट अधिक काजू बोंडाचे उत्पादन होते, परंतु या काजू बोंडांवर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने ते वाया जाते। त्यामुळे सातत्याने बोंडावर प्रक्रिया करून दर्जेदार उत्पादन निर्मिती करण्यासाठीच फळ संशोधन केंद्राचा फळ प्रक्रिया विभाग प्रयत्न करीत होता। मात्र अखेर बोंडापासून उत्तम दर्जाचा सोडा बनवण्यात यश आले आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक ललित सदाशिवराव खापरे, कनिष्ठ काजू पैदासकर म्हणून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे कार्यरत आहे। तर आपल्याला माहीतच आहे की काजू हे कोकणातील एक मुख्य पीक आहे। कोकणाची मुख्य अर्थव्यवस्था काजू आणि आंबा या दोन पिकावर अवलंबून आहे। त्यापैकी आपण जर विचार केला तर कोकणामध्ये काजूचा जो उत्पादन आहे ते उत्पादन आहे 1,93,000 लाख मेट्रिक टन। मी जरा हे करतो 1.93 लाख मेट्रिक टन। त्यापैकी जो काजू बोंडूचं जे उत्पादन आहे ते त्याच्या 8 ते 10 पट आहे। पण बऱ्याचदा काय होते की काजू बीच्या गुणवत्तेकडे आणि उत्पादकतेकडे लक्ष दिले जाते, त्या मानाने बोंडूकडे लक्ष दिले जात नाही। त्याच्यामुळे 90% जो बोंडू आहे हा आपला वाया जातो। तर तो वाया जाणारा जो बोंडू आहे त्याच्यापासून काही प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजू सोडा हा एक असा बहुमूल्य प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केलेला आहे। तर हा जो काजू सोडा आहे हा काजू बोंडू पासून बनवला जातो। त्यासाठी काजू बोंडू पासून पहिल्यांदा सिरप तयार केले जाते। आपण जर बघितलं तर हे काजू बोंडू सिरप आहे आणि या काजू बोंडू सिरप पासून हा काजू बोंडू सिरप 40 ml एका 200 ml च्या पेट बॉटलमध्ये घेऊन त्यामध्ये 160 ml कार्बोनेटेड थंड पाणी टाकल्या जाते आणि नंतर ती बॉटल सील केल्या जाते आणि एक स्वादिष्ट असा काजू बोंडू कार्बोनेटेड पेय आपल्याला पिण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे। काजू सोडा जो आहे आणि जे अदर कार्बोनेटेड ड्रिंक्स येतात त्यामध्ये काजू सोडामध्ये आपले न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत। कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये इसेन्स यूज केले जातात, इथे आपण डिरेक्टली फ्रूट ज्यूसचा सिरप यूज करतो। जो फ्रूट ज्यूसचा सिरप आहे तो विटॅमिन सी व्हॅल्यूड आहे, हाय व्हॅल्यू आहे त्यामध्ये, आणि अदर काही अमायनो ॲसिड सुद्धा त्यामध्ये ॲडेड आहेत की जेणेकरून आपल्याला त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू लक्षात घेऊन ते आपण तो रेकमेंड केलेला आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं हा काजू बोंडू सिरपपासून जो सोडा तयार केलेला आहे हा हेच लक्षात घेऊन केलेला आहे की जे बाहेरून आपले बिवरेजेस येतात ते बाहेरून येणारे बिवरेजेस आपल्या इथेच कोकणामध्ये तयार व्हावेत आणि आपल्या कोकणवासियांनी आपल्याच प्रोडक्टचा आस्वाद घ्यावा आणि त्याच्यामध्ये त्याला प्लस पॉईंट म्हणून त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे।